कारण प्रत्येक मूर्ख इसम कलह करीत राहतो. मूर्ख मनुष्य भांडण करीत राहतो. लक्षात घ्या, जो भांडण ज्याला प्रिय वाटतो तो मूर्ख आहे. बाजूला सांगा, भांडण ज्याला प्रिय वाटतो तो मूर्ख आहे. कारण भांडण जो मूर्ख आहे तो सतत भांडणाचे विचार करत असतो. त्याला सतत काहीतरी कुरापत उकरून काढावीशी वाटते. हे नाही झालं, ते नाही झालं, ह्या गोष्टी नाही झाल्या, असंच नाही झालं, तसंच नाही झालं, या गोष्टी बरोबर नाही होत आहेत किंवा माझ्या मनासारखं होत नाही, आणि म्हणून तो काय करतो बरं, भांडण उकरून काढतो. पण शहाणा मनुष्य मात्र कलहप्रिय नसतो किंवा भांडणप्रिय नसतो. तर तो शांत बसतो आणि आपली बाजू येईपर्यंत आपल्या बाजूने परमेश्वराला पूर्णपणे संधी देत असतो आणि देव माझी लढाई लढेल हे त्याला सुज्ञाला चांगल्या प्रकारे ठाऊक असतं. पण जो मूर्ख असतो मात्र तो भांडण उकरून काढतो. मग सोबत्या सोबत असेल, घरात असेल, नातेवाईकांसोबत असेल किंवा कुठल्याही व्यक्तीसोबत असेल, पण भांडण उकरण्यासाठी सतत सतत काहीतरी तो पॉइंट शोधत असतो. आणि समजून चाला, भांडण उकरणारा सतत आणि सतत भांडण उकर